पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरती 1400 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप. पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरती 1400 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडवून दिले. भाजपचे सोलापूर जिल्ह्यामधील नेते रमेश माने आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवघ्या 2 किलोमीटर क्षेत्रामध्ये जमिनीमधून भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये लाटण्याचा आरोपही अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलाय. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे पत्रकारांना दाखवताच त्यांनी जे शेतकरी खऱ्या अर्थानं पीडित आहेत आणि ज्यांची या प्रकल्पात जमीन गेली अशापैकी एक मारुती सुखदेव माने या शेतकऱ्याला मात्र जमीन जाऊनही मोबदला दिला गेला नाही असं सांगून त्यांनी पीडित शेतकरी माने यांना पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलं. अंधारे यांच्या आरोपानुसार पंढरपूर मोहोळ हा 59 किलोमीटरचा पालखी मार्ग तयार करण्याचं ठरवल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या बदल्यात मोबदला देण्याची कागदपत्री प्रक्रिया महसूल विभागानं करायची होती आणि त्या आधारे केंद्रातून निधी उपलब्ध झाल्यानंतर तो निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याची जबाबदारी ही महसूल विभागाची होती. त्यानुसार पंढरपूर मोहोळ दरम्यान पेनूर या छोट्याशा खेडेगावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेत. त्याचा मोबदला वितरित करताना भाजपचे एकनिष्ठ व या भागामधील प्रभावी नेते रमेश माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख चौरे तसेच अन्य काही जणांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यावधींचा निधी लाटलाय. 19 अधिकारी आणि सुमारे 70 लाभार्थ्यांनी 110 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. विशेष म्हणजे माने आणि चौरे या दोघांनी प्रकल्पामध्ये गेलेल्या जमिनीवरती वारंवार वेगवेगळे कारण सांगून 9,38 लाख रुपये उचलल्याचं आमच्याकडे पुरावे असल्याचं अंधारे म्हणले. दुसरीकडे जमीन प्रकल्पामध्ये जाऊनही आपल्याला मोबदला का मिळत नाही या संबंधानं पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने यांनी संबंधित अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे पत्र व्यवहार केला आणि शेवटी वैतागून त्यांनी माहितीच्या आधारात या भूसंपादन आणि मोबदल्याची माहिती मागितली असता उपलब्ध झालेल्या कागदपत्रामधून हा घोटाळा पुढे आलाय असं त्यांनी सांगितलंय. किंवा 2 किलोमीटरच्या जमीन क्षेत्रात 110 कोटींचा घोटाळा होतो. याचा अर्थ संपूर्ण 59 किलोमीटर क्षेत्रामध्ये घोटाळ्याची रक्कम 1400 कोटीपेक्षा जास्त होऊ शकते असंही अंधारे म्हणालेत. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यावधी रुपये उचलणाऱ्या रमेश माने आणि चरणराज चौरे या दोघांचे त्यांच्या पक्षामधील शीर्षस्थ नेत्यांसोबतचे फोटो पण पत्रकारांना दाखवले. पाईपलाईन गेलीच नाही, पैसे मात्र गेले. या संबंधानं माहितीच्या आधारात मिळालेल्या कागदपत्राचा हवाला देत अंधारेंनी सांगितलं की माने, चौरे आणि अन्य काही लोकांनी प्रकल्पात गेलेल्या जमिनीमधून पाईपलाईन गेल्याचे पैसे उचलल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पात संबंधित 2 किलोमीटरच्या क्षेत्रातून पाईपलाईन गेली नाही अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारामधून दिली. मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांनी सभागृहात माहिती घ्यावी. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज या संबंधाने विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे अन्य नेतेही दोन्ही सभागृहात 1400 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यावरती सरकारची भूमिका काय आहे त्याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत असं सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संबंधानं स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी केली. या घोटाळ्यात संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन उभं करू असं अंधारे म्हणाले. करण्याशी काही संबंध नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार आहे? या सगळ्या अधिकाऱ्यांना कोण बोलणार आहे? विशेष असे अधिकारी इतक्या काळानंतर ज्यांनी करोडोची माया जमा केली, असे करोडोची माया जमा करणारे हे चरण हनुमंत चौरेचं रेकॉर्ड आहे. हा चरण हनुमंत चौरे ज्याची जागा किती आहे तर 300 चौरस मीटर म्हणजे 3 गुंठे. 3 गुंठे जागा आहे साहेब. 3 गुंठ्यावर यांनी उचलले किती तर 15,80,598 रुपये एकदा उचलले. माहितीच्या अधिकारातून हा घोटाळा पुढे आणणारे पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने यांनी पत्रकारांशी बोलताना आमच्या भागात वाल्मिक कराडसारखे गुंड आहेत, ते आपल्या जीवाला धोका करू शकतात अशी भीती व्यक्त केली. आपण हा घोटाळा उघडकीस आणला त्यामुळे सर्व बिल व्यवस्थित भरलं असतानाही आपल्या घराचा वीज पुरवठा खंडित करणं, धमक्या देणे असे प्रकार सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी मारुती माने यांनी केली. याबाबत रमेश माने आणि चरणराज चौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही म्हणालेत मारुती माने हा तक्रारखोर माणूस आहे. त्यानं दुसऱ्याला कुल मुख्तार पत्र दिलेलं आहे.
त्याची रक्कम कोणी घेतली आम्हाला माहीत नाही. आम्ही घेतलेली रक्कम या कायदेशीररित्याच घेतलेले. उलट आम्ही सुषमा अंधारेसह संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. संपूर्ण 59 किलोमीटर क्षेत्रामधील घोटाळ्याची रक्कम 1400 कोटींपेक्षा जास्त होऊ शकते असा दावा सुषमा अंधारेंनी केला आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांचा पूर्व इतिहास पाहता यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत. मात्र ईडी ही केंद्राची स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. ही तरी कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल का असा प्रश्न मोहोळ तालुक्यातील राजकीय गोठामधून विचारला